मग तुम्ही सेऱ्या मेंढ्याने तुकडा देवासाठी PPL ची अट ठेवता. मग आदिवासी जिवंत पोरं जेव्हा तुम्ही अशा शाळांमध्ये भरती करता, अगं याच्या संरक्षणासाठी कोणती अट घालून दिली हे आदिवासी विकास विभागाने सांगावं. आज कारवाई कुणावर करावं तुम्ही आणि बुट्टीबोरीच्या प्रश्नासंदर्भात विकास विभागाजवळ नियमावली नाही असे. आदिवासी विकास विभागाजवळ नियमावली नाही. 1972 पासून आदिवासी विकास विभाग वेगळा झालाय. आसाम शाळांचा खूप मोठा अनुभव यांच्या पाठीशी असताना नामांकितचं नवीन शोषणाचं पुरण यांनी निर्माण केलं आणि निर्माण करताना हा नालायक सचिव, हा नालायक आयुक्त आणि नालायक अप्पर आयुक्त जेवढे विभागामध्ये IS आहे, ह्या लेखांनी यांच्या जगण्या मरण्यासाठी नियमावली बनवली नाही. विचारा यांना आयुक्ताला, अप्पर आयुक्ताला की बुट्टीबोरीच्या संदर्भात कुणावर कार्यवाही करणार आहात. अरे आश्रम शाळेत झाला तर मुख्याध्यापकांना वार्डनला सस्पेंड केला. नामांकीच्या बाबतीत शिकवणारा पोरगा 1000 रुपयावर आहे, चौकीदाराचा पत्ता नहीं है. अरे जब जीवन जीना है तो हमारे जीने के लिए भी, लड़ाई के लिए भी नियमावली की जरूरत है. आपण मोर्चा काढलो, प्रशासनाच्या माणसंही असतील, मोर्चा काढताना आपण आपल्या नियमांचं पालन करत मोर्चा काढलो, बरोबर आहे. अबे मग हे जिवंत पोरायसाठी का रे? नाही तर यायला अप्पर आयुक्तांना आपल्या लेकरा बारा शिकवावं, त्याला शोषणासाठी उघडा झोपवावा. आरोप है हमारा, नहीं तो नियम बनाओ हमारे लिए, कायदा बनाओ हमारे लिए. आणि या साऱ्या गोष्टीला संविधानिकरित्या तो राज्यपाल आमचा संरक्षक आहे. हे राज्यपालही दोषी आहे की आदिवासीचे पालक असताना संवैधानिकरित्या ह्या एवढ्या मोठ्या प्रकरणावरती मूग पडू नये. तुम्हाला सांगू, निर्भया एक मराठ्यांची मुलगी एक या साऱ्या घटना काळीमा फासणार आहे. याही पेक्षा बुट्टी भाऊबोरीला झालेलं लैंगिक प्रकरण जगात झालं नाही, एवढं मोठं आहे. जगात झालं नाही. तुम इसकी गहराई सोचो. 17 पोरी पीड़ित आहेत एका प्रकल्प कार्याच्या. 17 तुम मीडिया को पूछ लो, तुम पेपर वालों को पूछ लो कि 17 लड़कियां कहीं दिखे एक साथ में रेपिस्ट के लिस्ट में. अरे वाचलं का एका प्रकल्प कार्याच्या 17. मग नागपूरच्या मुली याच्यात याद करा, अहेरीच्या ज्या मुली होत्या, मुलं होते ज्यांच्यासोबत झालं असेल त्यांनाही याद करा. अरे देशात राष्ट्रीय स्तरावर उचलण्यासाठी